आतापर्यंत कधीही आल्यामध्ये प्रतवारी होत नव्हती. या 2 वर्षामध्ये ही प्रतवारी व्हायला लागली. जुना आला आणि नवा. आज बाजारपेठेमध्ये बाई जुन्या आल्याचे रेट जवळपास 117 रुपये किलो आहे आणि नव्या आल्याचे रेट आज जवळपास 20 रुपये किलो आहे. 2 ते 2.5 लाख रुपये एकटे नुकसान होत आहे आणि याच्या विरोधामध्ये शेतकऱ्यांच्या मध्ये मोठा असंतोष होता. शेतकरी रस्त्यावर होता, आंदोलन करत होता. शेट्टी साहेबांच्या आदेशानंतर महाराष्ट्रावर आंदोलन सुरू झालं. त्याच वेळेला आपण सभागृहात निर्णय घेतला की शेतकऱ्यांचे पाण्याचे सौदे सरसकट होती. आम्हाला आशेचा किरण दिसला म्हणून आम्ही तुम्हाला विनंती करायला आलो की तुमच्यामुळे आम्हाला थोडासा आशेचा किरण दिसला. शेतकऱ्यांना खऱ्या अर्थानं श्रीमंत करणारे पीक आहे. त्यामुळं शेतकऱ्यांना श्रीमंत करणाऱ्या पिकाला वाचवा. बाजारपेठ आल्याची विकली पाहिजे. शेतकऱ्यांना फायदे झाले पाहिजे एवढी मागणी अपेक्षा आम्ही तुमच्या दोन्ही त्याच्यावर करतो आणि आपण घेतलेल्या निर्णयाची अंमलबजावणी तातडीने करा आणि शेतकऱ्यांच्या घरामध्ये सुख शांती लाभेल या पिकामुळे एवढी अपेक्षा करतो. विक्रीमध्ये जर आपण बघितलं तर ग्राहक मात्र जुना नवा अद्रक असा भेदभाव न करता सरसकट खरेदी करतात. म्हणजे विक्रीची किंमत समान असताना, विक्रीला समान दर मिळत असताना खरेदीमध्ये मात्र अशा प्रकारचा भेदभाव करून शेतकऱ्यांचं जे काही नुकसान होतं किंवा लूट होते या संदर्भामध्ये विधानसभेमध्ये पावसाळी अधिवेशनात चर्चा झाली. माननीय मंत्री महोदयांनी घोषणा केली, मुख्यमंत्र्यांनी घोषणा केली आणि तरी सुद्धा हे मुजर व्यापारी त्याचं अंमलबजावणी करत नव्हते किंवा शेतकऱ्यांना धमक्या देण्याचे प्रकार वाढलेले होते. अशा परिस्थितीमध्ये राज्यातल्या एकमेव बाजार समिती कोरेगाव बाजार समितीने त्याची अंमलबजावणी केली. परंतु एक बाजार समितीमध्ये अंमलबजावणी होऊन शेतकऱ्यांना न्याय मिळणार नाही. म्हणून संपूर्ण राज्यामध्ये अशा प्रकारचा निर्णय होणं आवश्यक आहे आणि त्या संदर्भामध्ये मंत्री महोदयांना विनंती करण्यासाठी आम्ही महाराष्ट्रातल्या सगळ्या अद्रक उत्पादक शेतकऱ्यांचं एक शिष्टमंडळ घेऊन आज इथं भेटलो. अतिशय सविस्तर अशी चांगली सकारात्मक चर्चा झाली आणि मंत्री महोदयांनी तातडीनं तोंडी आदेश तर दिलेच, परंतु येत्या 3 ते 4 तारखेला शासन निर्णय करून प्रत्येक बाजार समितीच्या सचिवांना आणि व्यापाऱ्यांना सुद्धा सरसकट आलं खरेदी करण्याचं बंधनकारक करू अशा प्रकारचं आश्वासन आम्हाला त्यांनी दिलेलं आहे. म्हणजे त्यांचे आभार मानल की माझ्याकडं इथे मुख्यमंत्री महोदय 2 तारखेला येऊ लागले म्हणून मी त्यांना विनंती केली की मी सिल्लोडला आहे. माझ्या विनंतीला त्यांनी मान दिलं. सिल्लोडला आले. त्यांना जो त्रास झाला त्याबद्दल मी क्षमा मागल. परंतु शेवटी इकडची जबाबदारी स्वीकारताना ज्या विधानसभेमध्ये झालेली घोषणा, शेतकऱ्यांच्या व्यापाऱ्याकडून होणारी जी काही अडवणूक पिडवणूक आताच राजू शेट्टी साहेबांनी सांगितली त्याप्रमाणे सन्माननीय मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे साहेबांनी विधानसभेमध्ये घोषणा केली आणि एकदा विधानसभेमध्ये घोषणा झाली की त्याची अंमलबजावणी तातडीने व्हावी यासाठी राजू शेट्टी साहेब इथे आले आणि त्याची अंमलबजावणीचं आश्वासन मीही दिला होता. तर त्याची अंमलबजावणी आजच मी सर्व मार्केट कमिटीच्या सचिवांना, मार्केट कमिट्यांना तसा आदेश देण्यात येईल का अद्रक व्यापारी जे काही पद्धतीने खरेदी करू लागले ती पद्धत चुकीची आहे. पहिली जी पारंपरिक पद्धत होती त्या पद्धतीने खरेदी करावी आणि जुना नवीन हा वाद करून 80-90% भावामध्ये तफावत असत तर निश्चित शेतकऱ्यावर कुठेतरी अन्याय होतो. जी राजू शेट्टी साहेबांनी भावना मांडली, शेतकरी संघटनेच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी मांडली ती खरी आहे आणि याच्यामुळं त्याच्यामधला निर्णय घेण्यासाठी मी 4 तारखेपर्यंत त्यांच्याकडून वेळ मागितला आणि त्यांनी तो मला वेळही दिला. परंतु मी जी काही बोलू लागलो हे विधानसभेमध्ये सन्माननीय मुख्यमंत्री महोदय एकनाथरावजी शिंदे साहेबांनी शेतकऱ्याच्या बद्दल ही जी शेतकऱ्याची अडवणूक पिडवणूक होत होती त्याच्यासाठी जो न्याय दिला त्याची अंमलबजावणी आजपासून तात्काळ चालू. कोरेगाव एक जी मार्केट कमिटीने त्याची अंमलबजावणी सुरू केली त्याचे परिणाम चांगले दिसले. त्याचाही सत्कार सन्माननीय राजू शेट्टी साहेबांनी केला, मीही केला. शेवटी एखादी मार्केट कमिटी हे उपक्रम राबवत असेल आणि त्याचे परिणाम चांगले होत असेल तर राज्याच्या सर्व मार्केट कमिटीने ते कंपल्सरी करावं. नसता व्यापारी जे बाहेर खरेदी करतात त्यांच्याकडे लायसन आहे नाही आहे ही मागणी राजू शेट्टी साहेबांनी सांगितली, तीही मी मान्य केली का जरूर एखादा व्यापाऱ्यांनी शेतकऱ्याला लालूच दाखवून कुठंतरी माल खरेदी केला आणि पैसे वेळेवर दिले नाही. आपला कायदा आहे का 24 तासाच्या आत शेतकऱ्याचा पैसा मिळाला पाहिजे यासाठी त्यांनीही लायसन त्यांना बंधनकारक राहील आणि हे सर्व करताना याची अंमलबजावणी जो नाही करल त्याच्या विरुद्ध कायदेशीर कडक कारवाई करण्यात येईल. मार्केट कमिटीने अंमलबजावणी नाही केली तर मार्केट कमिटीच्याही विरुद्ध कारवाई करण्यात येईल. अशा अनेक त्याबद्दलही अनेक शेतकऱ्यांच्या बाबतीत काही ज्या वेळेस अडचणी येतात
त्या वेळेस शेतकरी त्यांच्या माध्यमातून न्याय मागतात आणि ते न्याय देण्याचं काम सरकारचे सन्माननीय लोकप्रिय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी घोषणा केली, त्याची अंमलबजावणी तात्काळ सुरू होईल. मला असं वाटतंय का राजू शेट्टी साहेबांच्या कार्यकर्त्याला कोणी धमकी देणं इतकं सोपं नाहीये, परंतु कदाचित अशा अनुचित प्रकार काही ठिकाणी घडले असेल तर निश्चित शासनाच्या वतीने आदेश काढण्यात येईल का शेतकरी संघटनेच्या माध्यमातून जी अंमलबजावणी करण्याचा ते सांगतात त्याला काही लोक त्रास देण्याचा प्रयत्न करत असतात तर त्यांच्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल.